नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे 3 मे 2026. तर आता वाजलेले आहेत 11:15 झालेले आहेत. आता जस्ट फ्रेश झालो आणि तसं तर उठलो होतो 9 वाजता आणि झोपलो किती वाजता 5:30 का 6 वाजता झोपलो. जर या अगोदरचा तुम्ही व्लॉग बघितला असेल तर आपण गेलो होतो शिगावला. कशासाठी तर तुम्ही पहिले जाऊन व्लॉग बघा. आत्ताच लाईव्ह झालेला आहे. 23 मिनिटाची क्लिप एडिट करता म्हणजे 23 मिनिटाची व्हिडिओ एडिट करता खूप वेळ गेला आणि रॉ शॉर्ट्स आहेत सर्व. जाऊन नक्की बघा. आज आपण काय करणार आहोत, नो प्लॅन स्टील ना. पाहूया पुढे काय होते. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. तसं तर मी फक्त 3 तास झोपलो आहे. 9 वाजता उठलो, थंबनेल वगैरे एडिट केला. रात्री फक्त म्हणजे पहाटे प्रोड्युसिंगला व्हिडिओ टाकून सोडून दिली होती. मोठी फाईल होती म्हणून लगेच झाली नाही. आता कॉफी वगैरे पितो आणि मग थोडा आराम करण्याचा प्रयत्न करूया आणि मग इव्हनिंगला मे बी नाही तर दुपारी बाहेर निघूया घराच्या कुठेतरी जाण्यासाठी. हार्दिक भावा ब्लॅक कॉफी पितोय, बघून घे. तुला कंटाळा येतो ब्लॅक कॉफी बघायला, पण घे. बघ बघ बघ. सँडविच स्पॉन्सर बाय निशू का चिनू. एक बुवा निशू आवडतो. नंतर तूच भरू शकतो भाई. आता 6:20 झालेले आहेत. चिनू आणि निशांसोबत बोईसरला गेलो होतो. थोडा काम होता त्यांचा आणि मग येता येता सँडविच खाऊन आलो. खूप भारी वाटलं. तसं तर आज एक प्लॅन होता लांब जाण्याचा, पण तो काही कारणास्तव मी काल कॅन्सल केला होता. पण त्याचा मला आता रिग्रेट होतं की मी गेलो पाहिजे होतो. पण काय नाही, जाऊ द्या. आता जाऊया क्रिकेट खेळायला. सकाळपासून काहीच नाही केलेलं मिळत. व्हिडिओज पण नाही बघितलेले मिळत, रील्स पण काहीच नाही. मोबाईल म्हणजे तसं वापरलेलाच नाही मिळत. आता थोड्या वेळ क्रिकेट खेळूया, मूड फ्रेश करूया आणि मग बघूया संध्याकाळी काय होते. कुठे गेलो तर ते मला बघायला भेटेलच. काय टाकतो सांगेल का? कॉमन निनू वाईट बॉल. कॉमन निनात बघते ती डॉट केला तो. 7:30 वाजलेले आहेत. क्रिकेट खेळत होतो तिथूनच डायरेक्ट आता पालघरला चाललो आहे आणि वातावरण मस्त झालेलं आहे बघा. सनसेट तर कधीच झालेला आहे, पण म्हणजे सिनरी एक नंबर दिसत आहे. आता जाऊया पालघरला आणि पुन्हा येऊया घरी आणि मग बघू, जाऊया उमरोळी महोत्सवला. पालघरवरून घरी आलोच होतो तर विचार केला बोईसरला जाऊ, काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ. तसं तर पालघरला पिण्याचं आठवण नाही राहिलं म्हणून आता मी बोईसरला चाललोय. ते कसं गाडीवर बसून बसून मस्त हवा खात खात बरं वाटते म्हणून या टायमाला बाहेर निघायला काय वाटत नाही. पण हेच दुपारी सांगितलं तर वाट लागून जाते पूर्ण. आम्ही फक्त रीलवर बघितलं होतं ज्यूस सेंटर चित्रालयमध्ये आहे एवढं माहित होतं, पण अजून आम्हाला सापडलेलं नाही मिळत. आता आम्ही शोधत आहेत. हंट चालू आहे आमची. नऊ वाजलेले आहेत. आता आम्ही निघालोय घरी जायला. घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग उमरोळी महोत्सवला जाण्याची तयारी करू. इथे खूप टाइम लागला, सर्व्हिस खूप लेट आहे. तुम्ही येत असाल तर वेळ काढून या. 9:45 झालेले आहेत. आत्ता थोड्या वेळापूर्वी घरी आलो, जेवण घेतलं आणि कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि आता चाललो आहे उमरोळी महोत्सवला. तर आज मी माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण याने काय सोय नाही केली. 3, 2, 1.
खाले भाई खाले. बारा वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आता मी चाललोय बोईसरला. थांबलो होतो मी उमरोळी महोत्सवमध्ये आणि बरंच काही खाल्लं. आता बोईसरला जाऊया आणि मग बघूया. महोत्सव म्हणजे चालू असला तर परत एक फेरी मारूया आणि मग घरासाठी निघूया. तू ये किसने दिया गुलाब जामुन? तो आइसक्रीम किसने दिया? ये भाई ये बुशू भाई ने दिया है. इसके पहले गोटी सोडा भी पिया. गोटी भी सोडा दिया. तूने दिया. एक एक करके स्पॉन्सर मिल रहे इधर. मैंने बिरयानी खिलाया मेरे को और समीर ने वो अपना कीमा पाव खिलाया था. और तूने वो शीख काय सांगतो त्याला वो विहरलू. आदरणीय भावनाताई विचारे मॅम यांचं पैसे मी देईल. काय एकटा काय खाईल? गुलाबजामुन सांगतात त्याला, गुलाबजाम नाही. आता वाजलेले आहेत पहाटेचे बोलू की रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि झोप खूप आलेली आहे. व्हिडिओ ऑलमोस्ट एडिट झालेली आहे. फक्त हा भाग एडिट करायचा राहील. उमरोळी महोत्सव थोडाफारच दाखवला. घरी येऊन बघितलं तर काहीच नव्हतं शूट केलं मी. पण जर तुम्हाला उमरोळी महोत्सव पूर्ण कार्यक्रम बघायचे असतील डे 1 डे 2चे तर लीलावती क्रिएशन म्हणून यूट्यूब चॅनल आहे. त्यावर पूर्ण उमरोळी महोत्सव दाखवलेला आहे आणि त्याकरताच मी जास्त काही शूट नाही केलं. पहिल्या दिवशी तर मी शिरगावला गेलेलो आणि दुसऱ्या दिवशी थोडा लेटच गेलो. पण जास्त काहीच शूट नाही केलं. थोडेफार शॉर्ट्स तुम्ही बघितले असतील या अगोदर. तर होप करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. खूप झोप आलेली आहे. 2 ते 3 दिवस झाले झोप पूर्ण नाही झालेली. मुळे जास्त दिवस झालेले आहेत. आज झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बाय.